रक्ताची उलटी होणं ही काही नॉर्मल गोष्ट नाही आहे. जरी आपल्याला क्वांटिटी स्मॉल असेल तरी प्रत्येक रक्ताच्या उलटीला इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. रक्ताच्या उलटीच्या वेळा जेव्हा काळी संडास होते त्याचा अर्थ आहे की तेवढा अमाऊंट ऑफ ब्लिडिंग गेलेला आहे. यंग माणसामध्ये आपलं एक्सपेक्टेशन नाही की फार मोठे, पण जेव्हा तुला पोटात दुखतंय, रक्ताच्या उलट्या होत आहेत, वजन कमी होत आहे, अल्सर किंवा यंग पर्सनमध्ये कॅन्सरची सुद्धा रिस्क असते. ह्याच्यासाठी आपल्याला लवकरात लवकर बेसिक ब्लड इन्व्हेस्टिगेशन झाल्यावरती एक दुर्बिणीची तपासणी करायला पाहिजे. ह्याला एंडोस्कोपी म्हणतात. एंडोस्कोपीच्या वेळेला कारण सापडेल आणि 90% ऑफ टाइम्स जर ब्लिडिंग सोर्स मिळाला तर आपण त्याला थेरापिटिक्स किंवा ट्रीटमेंट तिकडच्या तिकडे देऊ शकतो. ब्लिडिंग हे अवॉइड करण्यासारखा विषय नाही. ब्लिडिंग हा इग्नोर करण्यासारखा विषय नाही. ह्याला डायग्नोज करणं आणि ट्रीट करणं हे अतिशय गरजेचं आहे. थोडं ऍसिडिटीचा पण आहे प्रॉब्लेम. जरी ऍसिडिटी असेल तर ऍसिडिटी पार्टला मेडिकल ट्रीटमेंटच होणार आहे, पण जेव्हा कॉम्प्लिकेशन्स होतात, रक्ताच्या उलट्या, असह्य दुखणं, वजन कमी होणं, जेवण नाही जाणं, जेवण अडकणं, हे नॉर्मल ऍसिडिटी नाही राहिले, ही कॉम्प्लिकेटेड ऍसिडिटी आहे. तर त्यासाठी आपण शोधूया आणि मग पुढचं जे लागेल ते करू.